स्वागतम 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 आपका स्वागतम 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 आपका स्वागतम 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 आपका। आइए महाराज विराजिए, आइए महाराज विराजिए, आइए महाराज विराजिए, आइए महाराज विराजिए। कथा करो मति अनुसार, 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 कथा करो मति अनुसार। आइए महाराज विराजिए, आइए महाराज विराजिए, आइए महाराज विराजिए, आइए महाराज विराजिए, आइए महाराज विराजिए। जुल चरणं मम गुरु शरणं, शीतल चरणं कोमल चरणं, मंजुल चरणं मम गुरु शरणं, शीतल चरणं कोमल चरणं, मंजुल चरणं शीतल चरणं कोमल चरणं, मंजुल चरणं मम गुरु शरणं, शीतल चरणं कोमल चरणं, मंजुल चरणं मम गुरु शरणं।
राम 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 भोले भोले बाबा भोलेनाथ भोलेनाथ भोले बाबा भोलेनाथ भोले बाबा भोलेनाथ 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 नर्मदेश्वर महादेव की गोपाल कृष्ण भगवान आत्मा त्वं गिरिजामती सहचरा प्राणा शरीरं गृहे पूजाते
विषयोपभोग रचना निद्रा समाधि स्थिति संचार पदयो प्रदक्षिणा विधि श्रोत्राणि सर्वां करो गिरी यज्ञत् कर्म करोमि तद्दखिलं शंभो तव आराधनं शंभो तव आराधनं शंभो तव आराधनं शंभो तव आराधनं हर हर महादेव शंभो काशी विश्वनाथ गंगे महादेव शंभो काशी विश्वनाथ गंगे हर हर महादेव शंभो काशी विश्वनाथ गंगे हर हर महादेव शंभो काशी विश्वनाथ गंगे काशी विश्वनाथ संगे काशी विश्वनाथ गंगे काशी विश्वनाथ संगे काशी अमरनाथ गंगे हर हर महादेव शंभो काशी विश्वनाथ 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 गंगे काशी अमरनाथ गंगे काशी अमरनाथ गंगे काशी अमरनाथ गंगे काशी अमरनाथ गंगे हर हर महादेव शंभो काशी विश्वनाथ गंगे हर महादेव शंभो काशी विश्वनाथ गंगे हर हर महादेव शंभो काशी विश्वनाथ गंगे हर महादेव शंभो काशी विश्वनाथ गंगे काशी विश्वनाथ गंगे काशी विश्वनाथ गंगे काशी अमरनाथ गंगे काशी अमरनाथ गंगे हर हर महादेव शंभो काशी विश्वनाथ गंगे हर हर महादेव शंभो काशी विश्वनाथ गंगे हर हर महादेव शंभो काशी विश्वनाथ गंगे हर हर महादेव शंभो काशी अमरनाथ गंगे अमरनाथ गंगे काशी अमरनाथ गंगे नमः पार्वती पतये हर 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 महादेव श्री शिव महापुराण की जय आज आपल्या या श्री शिव महापुराण कथेचा चौथा दिवस तिसरा दिवस तेच म्हणले एखादा झाला तर झाला कमी आहे का नाही बघा देवादिदेव महादेवाची ही
पुण्य पवित्र श्री शिव महापुराण कथा नैमिषारण्यामध्ये रोमहर्षण सूतजी सांगत आहेत बरं का. आणि नैमिषारण्यामध्येच शौनक मुनी आणि 88,000 शिष्य श्रवण करत आहेत हीच कथा. आणि हीच कथा आज या नाशिक नगरीमध्ये, पुण्यनगरीमध्ये तुम्ही आणि आपण सगळे या नर्मदेश्वर महादेवाच्या दरबारात, गोपालकृष्ण भगवंताच्या दरबारामध्ये श्रवण करत आहोत. ही कथा आहे ना, काही लोकांना प्रश्न पडत असेल, ही कथा नक्की काय करते बरं? कशासाठी कथा श्रवण करायची? कथा श्रवण केल्याने काय होतंय? काय होतंय कथा श्रवण केल्याने? का कशासाठी कथा श्रवण करायची? हा, कथा काय करते माहिती का? कथा जीवनाची व्यथा दूर करत असते. सतविवेक बुद्धी निर्माण करण्याचं काम कथा करत असते. कारण जिथं सत्संग नाही तिथं विवेक नाही, आणि जिथे विवेक नाही तिथे भगवंताला सुद्धा काही किंमत नाही. माणसं तर सोडा, सतविवेक निर्माण करण्याचं काम कथा करते. मी नाही म्हणत. कोण म्हणतं? गोस्वामी तुलसीदासजी म्हणतात, बिनु सत्संग विवेक न होवे, बिनु सत्संग विवेक न होवे. राम कृपा बिना सुलभ नहीं सोवे. राम सिया राम जय सिया राम, राम सिया राम जय सिया राम, राम सिया राम जय सिया राम, राम सिया राम जय सिया राम. जीवनामध्ये जर सतविवेक निर्माण करायचा असेल, सतविवेक निर्माण करायचा असेल, चांगलं जीवन जगायचं असेल, उत्कृष्ट जीवन जगायचं असेल, तर तुम्हाला सत्संग श्रवण करावा लागेल. सत्संग म्हणजे नक्की काय? सत्संग म्हणजे भगवंताला मनुष्यापर्यंत पोहोचवणारी दोरी, जी संतांच्या विचाराने गुंपलेली आहे, त्याला सत्संग असं म्हणतात. मग ती श्रीमद भागवत कथा असेल, प्रभू श्री रामायण असेल, किंवा मग देवादिदेव महादेवाचं शिव महापुराण असेल. पुढे जाऊन सांगेल, मी स्वतःला भाग्यवान समजतो, मी शिव महापुराण कथा सांगत असतो, मी स्वतःला भाग्यवान समजतो, मी प्रभू रामांचं रामायण सांगतो, मी स्वतःला भाग्यवान समजतो, मी श्रीमद भागवत ग्रंथ देवाची सेवा करतो गड्या त्या गोपालकृष्णाची. अजून मी स्वतःला भाग्यवान समजतो, साईनाथ कथा, स्वामी समर्थ चरित्र कथा आणि प्रभू दत्त चरित्र, अशा अनेक देवांची सेवा करत मला भगवान शिवाची सेवा करण्याचा योग येतो. हा कशामुळं? तर एक विवेक आपल्या मनात
मनामध्ये एक विवेक आपल्या जीवनामध्ये निर्माण जर झाला ना, सद्विवेक, तर तो या रस्त्याला घेऊन येत असतोय. म्हणून आज या ठिकाणी ही जी कथा आहे ना, ही आपल्या घरातील लेकरं आहे ना, त्यांच्या मनामध्ये एक सद्विवेक निर्माण करेल आणि हा सद्विवेक त्यांचं जीवनाचं कल्याण करेल, जीवनाचं कल्याण करेल. म्हणून सगळ्यांनी गोड एक भजन आहे. मागच्या कथेला सुरुवात करायचं आहे की माणसाने कोणाच्या संगतीला राहावं, तर माणसाने संतांच्या संगतीला राहावं. तन के संग लाग रे जय हो. अच्छी बनेगी, संतन के संग लाग रे तेरी अच्छी बनेगी. संतन के संग लाग रे तेरी अच्छी बनेगी. संतन के संग लाग रे तेरी अच्छी बनेगी. संतन के संग लाग रे तेरी अच्छी बनेगी, संतन के संग लाग रे तेरी अच्छी बनेगी. अच्छी बनेगी तेरी बिगड़ी बनेगी. जय हो. अच्छी बनेगी तेरी बिगड़ी बनेगी. अच्छी बनेगी तेरी किस्मत जगेगी. अच्छी बनेगी तेरी किस्मत जगेगी. रामचरण अनुराग रे जय हो. अच्छी बनेगी. संतन के संग लाग रे तेरी अच्छी बनेगी. संतन के संग लाग रे तेरी अच्छी बनेगी. संतन के संग लाग रे तेरी अच्छी बनेगी. कागा से कोई हंस बनावे. कागा से तोरे हंस बनावे. कागा से कोई हंस बनावे. कागा से तोरे हंस बनावे. रामचरण अनुराग जय श्री राम. तेरी अच्छी बनेगी. संतन के संग लाग रे तेरी अच्छी बनेगी. संतन के संग लाग रे तेरी अच्छी बनेगी. संतन के संग लाग रे तेरी अच्छी बनेगी. जीवनामध्ये बोलू नका बरं का, बिना बोलता करा. जीवनामध्ये संतांच्या सहवासामध्ये मनुष्य ज्या दिवशी येतो ना, त्या दिवशी त्याचं जीवन बदलून जातं. अशीच एका जीवन बदलण्याची कथा तुम्हाला मी सांगतो गड्या. थोडी शांतता ठेवा. कथेत विक्षेप होतो. या महाराज. सरप्राईज दिला तुम्हाला, सरप्राईज.
वर या, वर या, इकडे बस. बस बस चला. हे ना उद्यापासून कथा सुरू होण्याच्या अगोदर करून ठेवत जा, ठीक आहे. या परिसरामध्ये शक्यतोवर जास्त करून ज्यांना तुम्ही टीव्हीवरच पाहता नामवंत कीर्तनकार आहेत, वडिलोपार्जित सेवा त्यांच्याकडे आले. आळंदी येथे शिक्षण घेतलं. तुम्ही कधी ओंकारेश्वर जवळ एक तीर्थस्थान आहे माहिती का तुम्हाला? महेश्वर नाव आहे त्या तीर्थस्थानाचं, महेश्वर. किती लोक गेले महेश्वरला? हा, हे जे महेश्वर आहे ना, जे गेले नाही त्यांनी एकदा जाऊन या. अति उत्तम सुंदर देवस्थान आहे. प्रति काशी विश्वनाथाचं गोड मंदिर आहे. नर्मदा या मैयाच्या तटावर वसलेलं हे महेश्वर अगदी गोड. त्या महेश्वरला ज्यांनी अनेक वर्ष थांबून साधना केली आणि अगदी दुसऱ्या दिवशी तुम्ही रामदास स्वामींची कथा ऐकली ना, लग्नाच्या मंडपातून पळून गेले होते रामदास स्वामी. अगदी दुसऱ्या दिवशी संन्यास घ्यायचा. एका महात्म्याची कथा सांगतोय बरं का, एका 2 मिनिटं. दुसऱ्या दिवशी संन्यास घ्यायचा तर आदल्या दिवशी रात्रीच घरचे गाडीत घालून घरी घेऊन गेली. संन्यास घ्यायचा होता इच्छा, पण घरच्यांनी तिकडून आणलं आणि घरी येऊन डायरेक्ट लग्न लावून दिलं. आदरणीय आमचे माधव महाराज काजळे महाराष्ट्रातील एक नामवंत कीर्तनकारांपैकी आहेत. विशेष मला ह्या गोष्टीचं वाटतंय की महाशिवरात्रीचा पर्व काळ आहे. आज 3रा दिवस चालू आहे पर्व काळाचा, आणि आज तुम्ही कथेला कशी म्हणजे आज कीर्तन नव्हतं का करून येईल? करून आलेले ना. हा बरोबर आहे. मी जरा स्टेटस बघितलं होतं जय लॉन्सला ना, म्हणजे तिथं कीर्तन करून तुम्ही इथं आले बा आम्हाला सरप्राईज द्यायला. अगदी खूप आनंद वाटला बरं का. टाळी वाजवा ना एकदा त्यांच्यासाठी. अहो हे 2 तास बसणार म्हणजे तुम्ही काय समजू राहिले? 15,000 रुपये फ्रीमध्ये भेटले आपल्याला. आता एका कीर्तनाचे ते 15च्या वरच घेता. आम्ही दिली तारीख तर मग आता जर 15,000 रुपये फ्रीमध्ये इथं बसलेले 2 तास. वा, अगदी आनंद वाटला. एका कीर्तनकारानं दुसऱ्या कीर्तनकाराच्या कथेमध्ये, एका कथाकारानं दुसऱ्या कथाकाराच्या कथेमध्ये जाणं ही एक विशेष गोष्ट ठरत चालली महाराज आता. कारण माहिती का बाबा, जोपर्यंत सुदर्शन महाराज मोठे होत नाही ना तोपर्यंत महाराज बाकीचे, माधव महाराज नाही म्हणणार मी, पण बाकीचे महाराज म्हणतात की सुदर्शन महाराज मोठे व्हावा अशी आम्हाला खूप तळमळ आहे. पण ज्या दिवशी सुदर्शन महाराज मोठे होता ना त्या दिवशी त्यांना मळमळ व्हायला लागते, तळमळ जाती संपून. पण अगदी तुमचा अगदी तहे दिल से मनापासून या व्यासपीठावर स्वागत करतो. भगवान महादेवाची कथा सुरू आहे. आई आमच्या समोर गिरी मावशी बसल्या, त्यांचे चिरंजीव गिरीस ना, त्यांचे चिरंजीव नवनाथ कथा सांगतात. कथा चालू आहे बघा आता. तर तुम्हाला त्याच्यातलीच एक कथा सुरुवातीला सांगतो, कारण कुबेर कथा आपल्याला सांगायची. तुमच्या लक्षात येईल की जीवनामध्ये धन किती महत्वाचं आहे. धन किती महत्वाचं आहे. आई जीवनभर आपण कितीही धन 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 केलं तरी आपल्या नावासमोर एक दिवस निधन असंच लिहिलं जातं. मग आता धन कमवायचं नाही का? आणि जर कमवायचं नाही तर तुकोबराय तर म्हटले धनवंतरा लागी सर्व मान्यता हे जग. मग धनवान पुरुषाला आणि धन हे एक पुरुषार्थ सांगितला. मग नक्की काय आहे या कथेतून आज तुम्हाला लक्षात येईल गड्या. एका दिवसाचा प्रसंग आहे बघा. बडे बाबा म्हणजे कोण?
कवी नारायणाचा अवतार आणि शिवगोरख हरनारायणाचा अवतार. कवी नारायणाचा अवतार म्हणजे मच्छिंद्रनाथ आणि शिवनारायणाचा अवतार म्हणजे गोरक्षनाथ. म्हणजे भगवान महाविष्णूचा अवतार म्हणजे कोण? मच्छिंद्रनाथ, गुरु मच्छिंद्रनाथ. आणि लखन महाराज महादेवाचा अवतार म्हणजे गोरक्षनाथ. एक दिवसाचा प्रसंग आहे. एका जंगलामधून चाललेले होते, श्री राज्यातून पुन्हा वापस आलेले होते. झोळी होती, झोळीमध्ये सुवर्णाची वीट होती. सुवर्णा म्हणजे सुवर्णा नावाच्या स्त्रीने दिलेली वीट नाही, सोन्याची वीट होती. कशाची वीट होती? सोन्याची. आणि झोळीमध्ये सोन्याची वीट होती. बघा, मच्छिंद्रनाथ पुढे चालायचे आणि गोरक्षनाथ पाठीमागे चालायचे. आणि चालता 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 पुढे थांबायचे, दचकायचे आणि पाठीमागे आवाज द्यायचे, गोरख कोयडर. गोरक्षनाथाला वाटायचं अरे श्री गुरु सारखा आस्था पाठी राखा. अरे एवढा मोठा साधू, एवढा मोठा संत माझ्या सोबत आहे, माझे सद्गुरू माझ्या सोबत आहे. स्वतः मच्छिंद्रनाथांनी मला विचारावं, गोरख कोयडर असं का बरं विचारलं असेल? बरं ठीक आहे, दिलं सोडून. विचारलं असेल, नाही गुरुदेव कोयडर नाही. काहीच 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 शंकाच नव्हती मनामध्ये भीती निर्माण होण्याची. मग पुन्हा पुढे गेले केदार महाराज. आणि पुढे गेल्याच्या नंतर पुन्हा एकदा दचकलेन आवाज दिला, गोरख कोयडर. नाही गुरुदेव कोयडर नाही. असं 4-5दा झालं गड्या आई. आणि असं 4-5 वेळी झाल्यानंतर मच्छिंद्रनाथाला लघुशंकेला थांबायचं होतं. काखेतली झोळी काढली, गोरक्षनाथाकडे दिली. गोरक्षनाथाने विचार केला, गुरुदेवांच्या झोळीमध्ये नक्की काय आहे. मध्ये झोळीमध्ये डोकावून बघितलं तर सुवर्णाची वीट, सोन्याची वीट, श्री राज्यातून आणलेली सोन्याची वीट होती. गोरक्षनाथाने बघितलं, अरे सोने चांदी आम्हा मृत्तिके साधूंना काय हो सोनं चांदी. सोन्याची वीट काढली आणि फेकून दिली सोन्याची. तुम्हाला काहीच वाटून राहिलं का? सोन्याची म्हणून राहिलो मी, सोन्याची. सोन्याची ईट म्हणून राहिलो. काय बा, सोन्याचं नाव काढले लोक झोप उडून जाऊ राहिल्या. सोन्याची वीट काय केली? फेकून दिली गड्या, फेकून दिली. आई सोन्याची वीट फेकून दिली. आणि आता पुन्हा निघाली, झोळी काकेमध्ये घेतली आणि पुन्हा थोडा पुढे जाऊन आणि त्याच विटाच्या मापाचा एक दगड उचलला आणि झोळीमध्ये टाकून घेतला. गुरुदेवांकडे झोळी देऊन टाकली. गुरुदेव पुढे निघाले. चालत 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 पुन्हा धबकले, पुन्हा घाबरले, दचकले. पण पुन्हा आवाज दिला, अरे गोरख कोयडर. गुरुदेव डर तो पीछे ही रह गया. एक सांगू काय तुम्हाला, हे जे धन आहे ना, हे धन सोनं कोणाकडे नव्हतं. मी काय म्हणतो, तुम्ही किती ग्रॅम साठवलं, कितीही ग्रॅम साठवलं तरी रावणा इतकं तुमच्याकडे साठणार नाही का? साठणार आहे कोणाकडं? मग महाराज रावणाकडे किती सोनं होतं बरं? रावणा के सोडा, देवाची नगरी सोन्याची होती. जिथं देवाचं नाही राहिलं, रावणाचं नाही राहिलं, देवाचं बुडालं आणि रावणाचं जळालं, तिथं आपलं गुंज भर कुठं लावायचं आपण? तुम्हाला एक वाक्य सांगू का? श्रीमंत जगामध्ये कोण आहे? ऐका बरं का. अहो काय करता तुमच्या तोळ सोन्याला?
काय करता, तुमच्या तोळ सोन्याला अवघ्या पृथ्वीचं मोल आहे आमच्या गळ्यातल्या तुळशीच्या एका माळ्याच्या मान्याला. बस, पृथ्वीची सुद्धा बरोबरी होणार नाही. एवढं महात्म्य या रुद्राक्षाचं आगद आहे. रुद्राक्ष मी महात्म्य सांगणार आहे, लक्षात घ्या. ही कथा का सांगावं की सोन्याला तेवढी किंमत नाहीये, धनाला तेवढी किंमत नाहीये? कारण तुम्हाला मी आज लक्ष्मी प्रसन्नतेचे उपाय सांगणार आहे. मग लक्ष्मी प्रसन्नतेचा उपाय करायचा आहे, मान्य आहे, पण त्याच्या अगोदर तुम्हाला हेही माहिती पाहिजे की हे धन किती कमवलं तरी आपल्याला इथं सोडून जायचंय. जर हे सांगितलं नाही तर काही लोक धन कमावता कमावताच मरून गेले. तुका म्हणी जाती संपदा येवरी, तुका म्हणी जाती संपदा येवरी, तुका म्हणी जाती संपदा येवरी, कबड्डी गेली नाही, तुका म्हणे जाती संपदा येवरी, धनाची कबड्डी संगती कबड्डी गेली नाही. काय प्रमाण होतं? त्यांची संपत्ती एवढी जास्त आहे, एवढी थोर होती, एवढी जास्त होती, तरी सुद्धा सोबत, आवाज महाराज, तरी सुद्धा सोबत कवडी सुद्धा नेता आली नाही. पण तुम्ही घाबरू नका, तुम्हाला मी धनप्राप्तीचा उपाय तर सांगतोच. काय, तुम्ही तो उपाय करा, तुम्ही श्रीमंतही वशाल. मी काय बाहेरून येईल महाराज नाही झाले तुम्ही मला इड रस्त्यात कुठे दारा आहे का नाही बिका भाऊ? हे नाही श्रीमंत झाले तर मला रस्त्यात कुठे धारा ना, आणि विचारा मला मी श्रीमंत का बरं नाही झालो. उद्या आज मी उपाय सांगितला का, तुम्ही उपाय करायचा आणि उद्यापासून कामाला बिमाला जायचं बंद करून टाकायचं. आता मग श्रीमंतच होणार म्हटलं. ऐका, मी तुम्हाला श्रीमंत होण्याचा उपाय बी सांगितो, आणि श्रीमंत झाल्यानंतर तुमच्याकडे जे धन येईल ते वर कसं घेऊन जायचं तोही उपाय सांगितो. म्हणजे तर जमलं ना, जमलं का नाही? काय म्हटलो मी? पहिल्यांदा श्रीमंत होण्याचा उपाय सांगितो, नंतर श्रीमंत होशाल ना तुम्ही, मग श्रीमंत झाल्यानंतर पैसा आल्यानंतर तो पैसा वर कसा न्यायचा तो बी उपाय सांगितो. ऐकायचा ना? कोणला कोणला ऐकायचा हात वर करा. म्हणजे तुम्हाला पैसा वर घेऊन जायचा आहे बुवा, तरी सांगितो. चला बरं का, आमचे लखन महाराज आहे ना, लखन महाराज एकदा युरोप कंट्रीमध्ये सिंत वाजवायला गेले होते. साधू आहेत आदरणीय मुक्तानंदगिरी बापूजी, महामंडलेश्वरी मुक्तानंदगिरी बापूजी यांच्यासोबत गेले होते ना महाराज. युरोप कंट्रीमध्ये सिंत वाजवायला, गायनाला गेले होते. कारण की तिकडे काही भारतीय राहतात, ते आपल्याकडच्या कथा ठेवत असतात. तुम्हाला एक सांगू का महाराज, ज्यावेळेस तुम्ही युरोपमध्ये गेलात, ऐका बरं का काय सांगतोय, पैसा कसा वर घेऊन जायचा ते सांगू राहिलो. युरोपमध्ये ज्यावेळेस गेला, तुम्ही गेलात का कधी दुसऱ्या देशामध्ये?
तुमच्याकडे पाहून वाटत तर नाही तुम्ही दुसऱ्या देशात गेले असतील वा, पण काही घाबरू नका, आता पैसा आला का जाऊन या. दुसऱ्या देशामध्ये कशाने जावं लागतं? कशाने? बोला ना. दुसऱ्या देशामध्ये विमानानं जावं लागतंय. आणि त्या देशामध्ये राहण्यासाठी एक कागद लागतो, त्याचं नाव व्हिसा. त्याच्याशिवाय आपल्याला त्या देशात राहू देत नाही, आपल्या देशात त्यांना राहू देत नाही. आणि तिकडं प्रवास करायचा असतो तर त्याला लागतो पासपोर्ट. काय म्हटलो मी? पासपोर्ट. पासपोर्ट आणि व्हिसा या दोन गोष्टी कंपल्सरी. मग तिकडं आपल्याला जाता येतं, राहता येतं. पण तिथं गेल्यानंतर आपल्या भारतातले पैसे तिथं चालत नाही. मग काय करायचं आई? काय करायचं? तिथं विमानतळावरच तशी व्यवस्था करून दिली असती. विमानतळाजवळ काय, आपले पैसे द्यायचे आणि त्यांचे पैसे घ्यायचे. म्हणजे त्याला काय म्हणतात? करन्सी चेंज. म्हणजे जर आपले जर रुपये दिले आणि तुम्ही दुसऱ्या देशामध्ये गेलात, युरोप कंट्रीमध्ये, तिथं तुम्हाला दिनार मिळणार. इकडं जसं एक रुपया म्हणतात रुपये, तसं तिकडं काय म्हणतात? दिनार. अमेरिकेसारख्या देशामध्ये गेले, आपले रुपये द्यायचे आणि त्यांचे काय घ्यायचे? डॉलर घ्यायचे. असं प्रत्येक देशाची करन्सी वेगळी आहे. आई मला एक वाक्य सांगा, युरोप कंट्रीज किंवा अमेरिका सारखे देश, दुबई सारखे देश, इंग्लंड सारखे देश, हे कुठे आहे? कुठे आहे? पृथ्वीवर आहे. कुठे आहे? पृथ्वीवर. आता हे पृथ्वीवर असणारे देश आहे. आपण भारतातून, लक्ष देऊन ऐकताय ना? भारतातून आपण तिकडे चाललोय, भारतातून दुसऱ्या देशात चाललो. तो देश कुठे आहे? पृथ्वीवरच आहे. तिकडं काय करावं लागलं? करन्सी चेंज करावी लागली. इकडचे पैसे तिकडे नेण्यासाठी करन्सी चेंज करावी लागली. आता मला सांगा, पृथ्वीवरच काय करावं लागते? करन्सी चेंज करावी लागते. आता पृथ्वीवरून डायरेक्ट स्वर्गामध्ये जर पैसे न्यायचे तर करन्सी चेंज करावं लागेल की नाही? का नाही? करन्सी चेंज करावी लागेल का नाही? मग आता ही करन्सी चेंज करायची कशी? ही करन्सी चेंज करण्यासाठी आपल्या गेटवर पुस्तक घेऊन बसलेले. हा सगळा कार्यक्रम चालण्यासाठी धन लागतं. धनाशिवाय काही चालत नाही, पैसा लागतो. मग जर आपल्याला असं वाटतं आपल्याला स्वर्गसुख मिळावं, आपल्याला हा आता कमवलेली लक्ष्मी आपल्या मृत्यूनंतर सुद्धा आपल्याला कामात यावी. काय म्हटलो मी? आपण कमवलेली लक्ष्मी आपल्या मृत्यूनंतर सुद्धा आपल्याला कामात यावी, तर पहिल्यांदा आपल्याला काय करावं लागेल? दान करावं लागेल. दान केलेलं धन हे शुद्ध होत असतं. सगळ्यात महत्वाची गोष्ट सांगतो तुम्हाला, कोणाची अनितीची संपत्ती घरात आणायची नाही. काय म्हटलो मी? कोणाची अनितीची संपत्ती घरात आणायची नाही. आणि ती चुकून आलीही तरी आपण आपल्या संसाराला लावायची नाही. तुम्हाला एक सांगून जाईल, नीतीने कमवलेली संपत्ती कधीही अपूर्ण होत नाही आणि अनितीने कमवलेली संपत्ती कधीही साथ देत नाही, कधीही साथ देत नाही. जोडोनी यादन उत्तम विवारे, जोडोनी यादन उत्तम विवारे, जोडोनी यादन उत्तम व्यवहारे, जोडोनी
नका वाजव, काय उगाच हात दुखवायचे. अहो हे जे गायन आहे ना, हे बेंबीच्या देठाला कळ लागते ज्यावेळेस गायन माणूस करत असतो. ज्यावेळेस तुम्ही एक टाळी वाजवता ना, तेव्हा त्या माणसाचा आत्मविश्वास वाढत असतो, त्याला आनंद वाटत असतो की आपण काहीतरी चांगलं गायन करतोय. नाहीतर मग तुम्ही बसेलच ते म्हणूच राहिले, त्याला अर्थ नसतो. त्यांना एक वेळेस त्या कलेला आहे ना, कलेची किंमत ही पैशात होत नसते, कलेची किंमत तर कशातच होत नसते. पण किमान आपण त्यांच्यासाठी एक टाळी तर वाजवू शकतो ना. त्यांनी म्हणून धन हे सात्विक असावं, सात्विक असावं, लक्षात घ्या. मी नेहमी सांगतो, मागच्या वर्षी ह्याच कथेत सांगितलं होतं, मतदान जरी करायला जाल ना, मतदान करायला पैसे घेऊन कधीच मतदान करायचं नाही. पहिली गोष्ट तर ते दान आहे, आणि दुसरी गोष्ट तर पैसे घेऊन बिलकुल करू नये. खरं सांगतो बरं. काही तुम्ही म्हणाल महाराज काय म्हणताय, त्याचा आणि याचा काही संबंध आहे. महाराज एक सांगू तुम्हाला, जर लिंक रोडला गुडघे एवढले खड्डे पडले असतील, 15 दिवसातून एक माणूस मरत असेल, त्याला जबाबदार आमदार, खासदार, नगरसेवक कोणीच नाहीये. ज्यांनी पैसे घेतले ना, त्यांच्या डोक्यावर हे पाप आहे. काय समजू राहिले तुम्ही? आता तुम्ही पैसे घेतले, ते कामं करणार नाही, त्यांनी कामं केली नाही, माणसं मरतील रस्त्यावर. कधीच घेऊ नका. चुकून घेतला असेल सोडून द्या मागचं, पण आयुष्यात कधीच कोणाची अनितीची संपत्ती घरात आणू नका गड्या. खरंच सांगतो तुम्हाला, ऐका. नीतीने संपत्ती कमवा ना, खूप अहो, नीतीने संपत्ती कमवण्यासाठी खूप उपाय आहे, खूप मार्ग आहे. आपल्याला जीवनाला पुरेल एवढी संपत्ती माणूस नक्की कमवतो. ऐका, तुम्हाला धनप्राप्तीचा उपाय सांगायचा म्हणून हे सगळं लेक्चर द्यावं लागतंय, लक्षात घ्या. आणि अनितीची संपत्ती जर घरात आली ना, घरात शांतता राहत नाही, आरोग्य राहत नाही. घरामध्ये वादविवाद, क्लेश निर्माण होतात. लक्षात घ्या. जीवन जगत असताना या छोट्या छोट्या गोष्टी जर आपल्या लक्षात आल्या ना, जीवन खूप सोपं आहे. जीवन खूप सोपं आहे. तुम्हाला एक सांगू का, जीवन जगत असताना एक वाक्य सुंदर आठवलं म्हणून, जीवन जगत असताना जीवनामधील आणि जेवणामधील, काय म्हटलो मी, जीवन जगत असताना जीवनामधील आणि जेवणामधील फक्त चमचे बाजूला काढा, तरी जीवन आणि जेवण दोघंही चांगलं होतं. हो, हे जे चमचे आहेत ना, चमचे हे जेवणाची वाट लावतात, आणि हेच चमचे जीवनाची सुद्धा वाट लावतात. हो, शेजारी येऊन बसाल, तुम्हाला एक गोष्ट सांगू का, 5 मिनिटात सांगतो, पुढे चालतो, ऐका. एक कावळा असतो, कावळा, आणि तो कावळा एका कोंबड्याजवळ जातो महाराज, आणि त्या कोंबड्याला काय सांगतो माहिती का, त्या कोंबड्याला, अरे तुझी पात्रता खूप आहे रे. कोणला म्हणतो? कावळा कोंबड्याला म्हणतो, तुझी पात्रता खूप आहे रे, तू त्या घारीपेक्षा उंच उडू शकतो. आता खरंच कोंबडा घारीपेक्षा जास्त उंच उडेल का? काय म्हणतो, तू त्या घारीपेक्षा जास्त उंच उडू शकतो रे, पण तू कॉन्फिडन्स ठेवत नाही म्हणे, स्वतःचा आत्मविश्वास नाही म्हणे तुझा. कोंबडा म्हणे, नाही रे, ती घार आहे दादा, मी कोंबडा आहे. अरे तू वेडा आहे म्हणे, तू एकदा चॅलेंज तर देऊन पाय, मी आहे ना तो पार्टीशी, मी घारीला जवळून पाहिले म्हणे. काय घारीचे हाल आहे? कोंबडा म्हणतो बरं का, एक कावळा म्हणतो, कावळा, डोम कावळा. हा कावळा सांगतो घारीचे लय हाल आहे, तू घारीपेक्षा जास्त उडू शकतो. आणि मग हा कोंबडा काय म्हणतो, मी घारीपेक्षा जास्त मोठा उंच उडू शकत नाही. अरे तू चॅलेंज तर करून पाय. मग हा कोंबडा एक दिवस म्हणतो, चला प्रयत्न तर करू, आणि घारीला चॅलेंज करतो, मी तुझ्यापेक्षा. आता घार म्हणती, हे कोंबडं, याच्या कुठं नादी लागायचं, हत्ती चले बीज बाजार, कुत्ते भुके 1000 द्या सोडून. घार निघून चालली. आता घार निघून चालली आहे,
पण कोंबडा उपासक बुद्धीने म्हणून राहिला, घाबरली का म्हणे मला. आता खरंच घार कोंबड्याला घाबरली होती का? पण घार म्हणे जाऊ दे, शेवटी तो कोण आहे? कोंबडा आहे. आता घार निघून गेली तिच्या घरट्याजवळ. कोंबड्याच्या नादाला घार लागली नाही. आता हा जो डोमकावळा होता हा इथून उडाला आणि आकाशामध्ये गेला घारीजवळ. आतापर्यंत पृथ्वीवर होता, आता कुठे गेला? आकाशात. आणि घारीला काय सांगितलं माहिती का? काय त्या कोंबड्याची अवकात, त्यानं तुला चॅलेंज करावं तू निघून यावं. घार म्हणे अरे मी घार आहे, शेवटी ते कोंबडं आहे, त्याच्या कुठं नादीला लागायचं. कावळा काय बोलला माहिती का? हा कावळा उडून आकाशात तिकडे गेला होता ना. कावळा म्हटला प्रश्न तो नाहीये की तो कोंबडा आहे, तू घार आहे सगळ्याला माहितीये. पण उद्या इतिहास लिहित असताना लोक म्हणतील एका कोंबड्याने घारीला चॅलेंज दिलं होतं पण घार घाबरून निघून गेली होती. घार म्हणली ते बरोबर आहे. आता ह्या कावळ्याने काय केलं? पहिल्यांदा पृथ्वीवर थांबून कोणला सांगितलं? कोंबड्याला उकसवलं आणि आकाशात जाऊन घारीला उकसवलं. असे लय डोमकावळे पृथ्वीवरही थांबतात आणि आकाशातही थांबतात, दोघं बाजूनं वाचतात. घार म्हटली असं आहे का? घारीनं झडप घातली आणि कोंबडा उचलला. कोंबडा इतका वर नेला, इतका वर नेला, इतका वर नेला आणि वर नेऊन कोंबडा सोडून दिला. पण ज्यावेळी घारीनं कोंबडा उचलला, घार ज्यावेळेस आकाशात उंच उडत असते ना, तिचं लक्ष खाली कुठं असतं माहिती का? तिच्या अंड्यांवर असतं, पिलांवर असतं. ज्यावेळी घार उंच आकाशात उडत होती ना, कोंबड्याला घेऊन कोंबड्यावर तिचं लक्ष गेलं आणि अंड्यांवरून लक्ष विचलित झालं. जेव्हा घारीचं लक्ष अंड्यांवरून विचलित झालं, त्यावेळेस एका सापाने येऊन घारीचे अंडे खाऊन टाकले आणि कोंबडावरून आकाशातून सोडला. कोंबड्याचे काय मोडले? पाय मोडले. आता एक लक्षात घ्या, असे लय डोमकावळे तुम्हाला भेटतील. घारीच्याही बाजूनं बोलतील आणि कोंबड्याच्याही बाजूनं बोलतील. नुकसान घारीचं आणि कोंबड्याचंच होईल. तिचे पिल्ल गेले आणि हिचे पाय गेले. हे डोमकावळे शोधा आजूबाजूला. बाई तू ये म्हणून सहन करू राहिली, तू ये म्हणून सहन करू राहिली. दुसरी टिकली वळखा तुम्ही. बाई माझ्या नवऱ्याने मला आजपर्यंत असा शब्द 4 चौघात तिला चोपाळात टांगेल राहतो घरामध्ये. फक्त तुम्हाला समजावायला येते ती. मैत्रीण ती आहे तुमची. ज्यावेळेस तुमचा आणि तुमच्या नवऱ्याचे 2 शब्द वाचतील ना आणि घरात जाशाल ना, हो बाहेर जाशाल, मैत्रिणीजवळ बोलशाल, बाई बोलती मैत्रिणीजवळ नाही मग कोणाजवळ बोलणार? बोलेल ना त्यावेळेस तिनं सांगायला पाहिजे अगं संसार आहे, भांड्याला भांडं लागतं, होतच असतं. तुझं झालं काय? आमचं नाही झालं का? आमचं परवाच होऊन जायले. नसल होईल तरी म्हटली पाहिजे आमचं परवाच होऊन जायले. जाऊ दे मरू दे. ती खरी मैत्रिणी. ती जर म्हटली बाई का तुम्ही समजायचं हे डोमकावळा आहे, याला सोडायला हरकत. आलं का लक्षात? लय डोमकावळे भेटतील. ऐका. आणि याच्या पुढे एक गोष्ट सांगतो. आपल्याला कुबेर कथेकडेच वळायचंय. 10-15 मिनिटात कथा सांगतो, जास्त नाही. याच्या पुढे एक वाक्य सांगतो. तुम्ही महिलांसाठी खास, पुरुषांना बिचारायला टाईमच नाही. 12 तास 8 तास बस तिकडे जाम येते. त्यांच्या डोक्याला तुम्ही ताण देऊ नका. ते तुम्हाला घाबरून घाबरून का ऐकायला येत्या. नको घरात भांडणं लागायला म्हणून. पण तुम्हाला सांगतो ऐका, एक वेळेस तुमचं दुःख आहे ना, एक वेळेस तुमचं दुःख आपल्या मैत्रिणीला सांगा, काही फरक नाही पडत. फार झालं तर मीठ चोळेल त्या दुःखावर. ऐका बरं का काय म्हणतोय, फार महत्वाचं वाक्य आहे. एक वेळेस तुमचं दुःख आपल्या मैत्रिणीला सांगा, फार झालं तर मीठ चोळेल त्या दुःखावर. पण एक सांगू का, आपलं सुख सांगताना फार विचारपूर्वक सांगा. त्याला जर नजर लागली नाही, संसाराचं वाटोळं होत असते. म्हणून अगदी जीवाची मैत्रीण असेल तिला सुख सांगा. दुःख एक वेळेस सांगितल्यावर काही फरक पडणार नाही, पण सुखाला नजर लागली ना मग अवघड होतंय. म्हणून दुःख सांगा पण सुख सांगू नका.
मगाशीच बोललो ना, तुम्ही मोठं होईपर्यंत तळमळे आणि मोठे झाले का मळमळे. हा ऐका, कुबेर कथा आपण या ठिकाणी सांगण्यासाठी आज आलो. त्यामध्ये लक्ष्मी प्रसन्नतेचे अनेक उपाय आहेत, ते मी तुम्हाला सांगणार आहे. त्यापैकी 2-3 सांगतो. अगदी सोपे आहे ते. काही सापाच्या पोटाखालची माती आणायची नाही, नाही तर ते उपाय फार अवघड असतात काही काहींचे. सापाच्या पोटाखालची माती आण, हे वाचलेले उपाय आहे. कोणी विचारलं तर मी बोट ठेवून दाखवून देईल का इडं वाचलाय. असे उपाय आहेत. ऐका, स्वयंभू राजाला 3 कन्या होत्या. एक शुभलोचना, एक दाक्षायणी आणि एक प्रसूता. बरोबर ना? स्वयंभू राजाला 3 कन्या होत्या. एकीचं नाव होतं प्रसूता, एकीचं नाव होतं दीक्षायनी, दाक्षायणी नाही, आणि एक जी होती शुभलोचना बोललो मी, ती शुभलोचना नव्हती, ती अनुसूया होती. अनुसूया आत्रीला, प्रसूता दक्ष राजाला आणि दीक्षायनी साधूला. त्यांच्या कुळामध्ये एक ब्राह्मण जन्माला आला. त्याचं नाव होतं यज्ञदत्त ब्राह्मण. आता ही दीक्षायनी होती. यज्ञदत्त ब्राह्मणाच्या पत्नीचं नाव होतं दाक्षायणी. ऐका बरं का, कुबेर कथा आहे. यज्ञदत्ताच्या पत्नीचं नाव होतं दाक्षायणी. आणि आई यांच्या पोटी एक अपत्य जन्माला आलं. त्याचं नाव होतं गुणनिधी. हा जो गुणनिधी होता ना महाराज, हा गुणनिधी नावात फक्त गुण होता. त्याच्या फक्त नावामध्ये गुण होता, पण त्याच्या अंगामध्ये एकही गुण चांगला नव्हता. नावाला गुणनिधी होता आई, पण गुण मात्र एकही नव्हता. आई, ज्यावेळी हा यज्ञदत्त ब्राह्मण लोकांच्या पूजा अर्चा यज्ञ करण्यासाठी बाहेर जायचा ना, त्यावेळेस हा गुणनिधी जुगार खेळायला जायचा. वाईट वाईट वळणं या गुणनिधीला लागली होती. एक लक्षात घ्या आई, मगाशी सांगितलं मी तुम्हाला, कथा काय करते तर कथा जीवनाची व्यथा दूर करते. तुम्ही काहीही करा, तुम्ही काहीही करा, किती थका, पण संध्याकाळी आहे ना आपल्या लेकरांना, करू द्या गडबड करतील थोडीशी, आहे का नाही, पण आपल्या लेकरांना इथं कथा ऐकायला आणा. किमान गुणनिधी निर्माण नाही झाले पाहिजे. आई, ही जी दाक्षायणी होती ना, हिच्या पोटी मुलगा जन्माला आला गुणनिधी. आणि गुणनिधीचे वळण वाईट होते, नाही वळण वाईट होते. कोणत्याच आईला वाटत नाही का माझा मुलगा वाईट वळणाला जावा, माझ्या मुलाने जुगार खेळावा, माझ्या मुलाने दारू पिवी, माझ्या मुलाने वैश्यागमन करावं, माझ्या मुलाने कृत्य चुकीचे करावे. कोणत्याच आईला वाटत नाही गड्या आई, कोणत्याच आईला वाटत नाही. आई, एका दिवसाचा प्रसंग आहे. झाडलोट आईने केली, घर स्वच्छ केलं, आणि गुणनिधी बाहेर कुठंतरी जुगार खेळण्यासाठी गेलेला होता. सकाळचा स्वयंपाक करून ठेवली, निहारीची वेळ झाली, गुणनिधीची वाट बघत होती. सकाळच्या प्रहाराला उठून गुणनिधी वडिलांच्या पाठीमागे चप्पल घालून लगेच निघून गेला होता जुगार खेळायला. गुणनिधी पुन्हा माघारी आला. गुणनिधी माघारी आल्यानंतर आईला आनंद झाला. गुणनिधी, ऐक ना गुणनिधी, गुणनिधी, हे बाळा, अरे तुझ्या वडिलांची पात्रता आहे ना, ब्रह्मदेवा समान आहे रे. अरे त्यांचा अपमान होईल असं वागू नको रे, गावामध्ये त्यांची फार इज्जत आहे. अरे समोरून येणारा व्यक्ती तुझ्या वडिलांसमोर वर मान करून चालू शकत नाही, खाली खाली डोकं करून तो छातीला हात लावून नमस्कार करतो तुझ्या वडिलांना रे.
दर्शन घेतल्याशिवाय माणसं पुढं जात नाही. गुणनिधी ऐक ना, गुणनिधी हे चुकीचे कृत्य सोड ना गुणनिधी. पण गुणनिधीच्या डोक्यात मात्र काहीच येत नव्हतं आई, काहीच येत नव्हतं. दिवसामागून दिवस निघून चालले, गुणनिधीचे वाईट वळणं वाढत चालले, चुकीचे कृत्य वाढत चालले. आईला काळजी वाटायची. एका दिवसाचा प्रसंग आहे. वडील मोठ्या राजाच्या घरून पूजा करून आले आणि सुवर्णाची मुद्रिका म्हणजे अंगठी राजाने त्या यज्ञदत्त ब्राह्मणाला पूजेमध्ये भेट म्हणून दिली. पूजेमध्ये भेट घेतलेली मुद्रिका घरी आला, आपल्या पत्नीकडे दाक्षायणीकडे दिली. ही अंगठी घे आणि व्यवस्थित ठेव म्हटला. का? राजाने दिलं, हिरे मोत्यांची आहे, सुवर्णाची आहे बरं का, व्यवस्थित ठेव. हो व्यवस्थित ठेवते. गुणनिधी पाठी मागून आला. दुपारची वेळ होती, जेवणासाठी मागायला लागला. आई जेवायला दे गाई. आई म्हटलं बाळा, अरे मी तुला रोज सांगून थकते. अरे आई मला पैसे पाहिजे आज. अरे कशाला पाहिजे? आई मला पैसे पाहिजे. जुगारात हरला का रे? आई मला पैसे पाहिजे कडे आज. गुणनिधी, अरे असा वागू नको रे गुणनिधी. आईचं बोलणं गुणनिधीच्या कानावच येत नव्हतं, ऐकायला तयार नाही. आईने जेवायला वाढून दिलं आणि जेवायला वाढून दिल्याच्या नंतर दुपारची वामकुक्षी घेण्यासाठी पडली आणि वामकुक्षी घेण्यासाठी पडल्याच्या नंतर त्या गुणनिधीने घरातले गाठोडे चाचपायला सुरुवात केली. ज्या ठिकाणी पैसे ठेवतात ती जागा चाचपायला सुरुवात केली. त्याच्या हाताला ती अंगठी लागली, सोन्याची अंगठी, हिऱ्या मोत्यांची अंगठी. आणि ही हिऱ्या मोत्यांची अंगठी घेऊन गुणनिधी आज जुगार खेळायला गेला. जुगार खेळत संध्याकाळपर्यंत ती अंगठी त्याने हारून टाकली गड्या. जुगारामध्ये अंगठी हारला राज्याचा चौधरी म्हणजे आत्ताचं आडनाव नाही, पूर्वी पदवी असायची. त्या राज्याच्या चौधऱ्यासोबत तो गुणनिधी जुगार खेळत होता. जुगार खेळता अंगठी हारली. अंगठी चौधऱ्याने बोटात घातली. बोटात घालून रस्त्याने चालला होता. रस्त्याने चाललेल्या त्या चौधऱ्याच्या हातामधली अंगठी, तिच्यामधला मोती चमकला आणि चमकल्यानंतर त्याच रस्त्याने गुणनिधीचे वडील चाललेले होते. यज्ञदत्ताने बघितलं, अरे ही अंगठी तर मला राजाने दिली होती. ए चौधऱ्या, कुठून आणली रे अंगठी? अरे ही अंगठी माझी आहे. मग? अरे माझी अंगठी आहे. मग? अरे माझी आहे म्हणतोय ना. अरे तुझा मुलगा जुगारात हरलाय. राग आला गड्या वडिलांना, लखन महाराज राग आला वडिलांना. आणि राग आल्यानंतर वडील धावपळ करत पाय आपटत घरापर्यंत गेले. आणि घरी गेल्यानंतर दाक्षायणी अहो काय झालं? काय वरडायला? माझी अंगठी कुठे? अहो ठेवली मी सांभाळून. अंगठी कुठे? अहो ठेवली ना मी सांभाळून. ए दाक्षायणी, मला बाकीचं माहित नाही, माझ्या हातावर आत्ताच्या आत्ता अंगठी ठेव. चाचपायला सुरुवात केली, बघायला सुरुवात केली घरामध्ये. इकडे बघ तिकडे बघ. आता दाक्षायणीच्या लक्षात आलं, अरे गुणनिधी आपल्या हातातली अंगठी घेऊन गेला गड्या. आपल्या गाठोड्यात ठेवलेली अंगठी घेऊन गेला आणि दाक्षायणीचा हात त्या यज्ञदत्ताने धरला आणि तशीच घराच्या बाहेर काढून दिली. थांबायचं नाही माझ्या घरामध्ये आजपासून. एका मुलाला तुला संस्कार करता येत नाही, मुलाने केलेल्या कृत्याचा सगळा दोष आईला मिळाला. आई गुणनिधी त्या ठिकाणी चालत येताना बघितलं, अरे काहीतरी भांडणं झाले आहे बाबाचे आणि आईचे. हे गुणनिधी, अंगठी कुठे आहे माझी? गुणनिधीने खाली पाहिलं. चालता होऊन आलाय का? अजिबात घरात पाय ठेवायचं नाही. घरातून हुसकून दिलं गड्या, दोघांना हुसकून दिलं. आणि ज्या दिवशी घर सोडतो ना माणूस, घर सोडतो ना, त्या दिवशी आपली लायकी काय आहे समाजामध्ये हे कळतं. एक लक्षात ठेवा, जोपर्यंत घरामध्ये बाप कमवतो ना, त्यावेळेस तोपर्यंत मुलाला त्या बापाच्या कमाईची किंमत कळत नाही. पण ज्यावेळेस स्वतः कमवतो ना, त्या दिवशी त्याच्या लक्षात येतं की ह्या 1 रुपयाला किती महत्व आहे. अहो ह्या गुणनिधीला यज्ञकर्म येत नव्हते, पूजापाठ येत नव्हते. चुकीच्या गोष्टी करून हा यज्ञदत्ताचा मुलगा गुणनिधी मोठा झाला होता. एक सांगेल तुम्हाला. अहो ज्यावेळेस माणूस कमवत नसतो, वडिलांकडे जातो, बाबा मला पैसे पाहिजे. वडिलांच्या खिशात पैसे नसू द्या. वडील काय सांगतात माहिती का? दुकानात जाय आणि दुकानदाराला माझं काय सांग, फक्त नाव सांग.
दुकानात जाय, दुकानदाराला माझं फक्त नाव सांग. तो मुलगा जातो आणि दुकानदाराला फक्त नाव सांगतो. पण आई एक सांगू का तुम्हाला, तोच बाप निघून जाऊ द्या. वाक्य असं आहे, जीवनामधून बाप नावाचं क्रेडिट कार्ड निघून गेल्यानंतर कोणतीच बँक उभं करत नाही आपल्याला. हो, फार महत्वाचा बाप आहे. आज त्या गुणनिधीला हुसकून दिलं घरातून, गुणनिधीला हुसकून दिलं, गुणनिधीला घरातून हाकलून दिलं. गुणनिधी रानावनामध्ये फिरायला लागला. माघ महिन्याचा दिवस आहे, माघ महिन्याचे दिवस चाललेले आहे. शिव नवरात्रीचा पर्व चालू आहे, जो आत्ता चालू आहे. माघ वद्य चतुर्दशी जवळ आली. गुणनिधी 5 दिवसापासून उपाशी आहे. 2 मिनिटं थांबा फक्त. गुणनिधी 5 दिवसापासून उपाशी आहे गड्या. आई, उपाशी असणारा गुणनिधी जसा देवदत्ताची कथा ऐकली ना, तसाच तो गुणनिधी एका शिवालयाच्या बाहेर तटबंदीला पाठ लावून उभा राहिला. मध्ये शिव महापुराण कथा सुरू आहे. कथा व्यास कथा सांगत आहे. सर्व जनसामान्य जनता कथा मनाने कानाने ऐकत आहे आणि कथा संपण्याची वाट गुणनिधी पाहत आहे. का बरं माहिती आहे? आज त्याला चोरी नव्हती करायची, आज त्याला कुणाला लुटायचं नव्हतं. भगवान महादेवाच्या शिवालयामध्ये लोकांनी नैवेद्य ठेवला होता. नैवेद्य आणि नैवेद्य ठेवलेला हा त्या गुणनिधीला खायचा होता नैवेद्य. कारण 5 दिवसाचा उपवासी गुणनिधी आहे. या गुणनिधीने आई कथा संपण्याची वाट पाहिली. शिवरात्रीचा दिवस आहे, रात्रभर कथा ऐकली आणि कथा संपण्याची वाट बघत बघत कथा संपली. कथा संपल्याच्या नंतर सगळे लोक त्या ठिकाणून निघून गेले. मंदिराच्या पुजाऱ्यांच्या डोळ्याला डोळा लागला आणि गुणनिधीने शिवालयामध्ये प्रवेश केला. महाराज, गुणनिधीने शिवालयामध्ये प्रवेश केला आणि ज्यावेळेस गुणनिधीने शिवालयामध्ये प्रवेश केला ना, त्यावेळेस काय झालं होतं माहिती का? तव तो दीपक झालासे मंद. ग्रंथामध्ये वर्णन येतं की त्यावेळेस त्या मंदिरातला, त्या शिवालयामधला दिवा मंद झाला होता, विझण्याचा लायक झालेला होता, विझण्याकरता आलेला होता. गुणनिधीने पाहिलं, जर हा दिवा विझला तर मला मंदिरातला प्रसाद दिसणार नाही आणि मंदिरातला प्रसाद दिसला नाही तर मी तो खायचा कसा. म्हणून त्या गुणनिधीने आपल्या धोत्राचा काठ पाडला आणि तो दिवा आहे ना, त्या दिव्याला त्या धोत्राच्या काठाने वात करून लावली. जेवढे दिवे होते रात्री मध्यरात्रीच्या सुमारास तेवढे दिवे पेटवले, उजेड केला आणि त्या उजेडामध्ये त्याने शिवालयातील त्या शिवलिंगावर ठेवलेला प्रसादाला हात लावला. तोच एका पुजाऱ्याचा डोळा उघडला आणि बघितलं, अरे कोणीतरी चोर आहे. पळा 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 पळा, धावा 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 धावा. आणि हा गुणनिधीला सगळ्यांनी बघितलं. गुणनिधीला वाटलं आता माझं काही खरं नाही गाड्या. गुणनिधी पळायला लागला, धावायला लागला. हातामध्ये प्रसाद घेतलेला आहे, कसा बसा मुखामध्ये टाकला. एक घास पोटात गेला नाही गेला, पळत सुटला. सगळे 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 शिपाई मागे लागले. धाव 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 धावले. 5 दिवसाचा उपवासी असणारा हा गुणनिधी सगळ्यांनी मिळून धरला आणि धरलेल्या गुणनिधीला मारायला सुरुवात केली. मारता 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 इतकं मारलं, इतकं मारलं, इतकं मारलं की गुणनिधीचा त्या ठिकाणी काय झाला? मृत्यू झाला. मृत्यू. गुणनिधीचा मृत्यू झाला. आई, हा गुणनिधी कशासाठी गेला होता माहिती का? हा हरावया गेला, चोरायला गेला होता, चोरी करायला. कोणता? हरावया गेला शिवाचा नैवेद्य. भोवती भयभीत पहा
भातसे तव तो दीपक झाला से मंद करावया तेज फाडिला काट. काय केलं? हरावया गेला शिवाचा नैवेद्य भोवती भयभीत इकडं तिकडं बघत होता. कोणी मला बघतंय का बघतंय का, चोरायला गेला म्हणून दिवा मंद झाला म्हणून काठ पाडला आणि तेच केलं. यमाचे दूत आले, घेऊन गेले. यमाला विचारलं काय केलंय? चित्रगुप्ताने सांगितलं आयुष्यभर पाप केलंय, आयुष्यभर पाप केलंय. काय केलं? आयुष्यभर पाप केलंय म्हटले. काहीच चांगलं काम केलं नाही. मग काय करायचं? रवरवती कुंभीपाक नरकाच्या शेजारी शैव नावाचं एक नरक आहे, त्याच्या पुढच्या प्रतीचं. जो व्यक्ती हारीचा आणि हाराचा भेद करून वादविवाद निर्माण करतो त्याला शैव नरकामध्ये टाकल्या जातं. असा तो नरक आहे. म्हणले त्या नरकामध्ये याला टाका. या नालायकाने फार मोठे पाप केलेले आहे आणि नरकामध्ये टाकणार तोच आवाज आला, आक्रमण. धावायला लागले, पळायला लागले, सगळे 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 मारायला लागले. शिवाच्या दूतांनी डमरूचा नाद केला आणि धावून गेले त्या यमाच्या दूतांवर. सगळ्या यमपुरीला जाळायला लागले. यमदेव त्या 28 गणांच्या सिंहासनावरून तर उतरून खाली आला. कार्तिक स्वामी गणपती बाप्पा मोहरके होते, त्याच्या समोर येऊन उभा राहिला आणि नमन करून विचारलं, कार्तिक स्वामी गणपती बाप्पा काय चुकलं? म्हणले तुम्ही आमचा एक पुण्यवान आणलाय. म्हणले तुम्ही याच्या आधी तसंच बोलले होते. म्हणले हो. मग त्याचं पुण्य नमकी काय आम्हाला माहित नाही. आतापर्यंत जेवढी गिनती झाली तेवढी पापाचीच झाली आणि अगदी उच्च प्रतीतल्या पापाची झाली, म्हणून त्याला ते नरक दाखवलं. म्हटले नाही. अहो त्याचं सूक्ष्म पुण्य तुम्ही बघितलं नाही. म्हणले काय सूक्ष्म पुण्य आहे आई? सूक्ष्म पुण्य ज्यावेळेस विचारलं त्यावेळी त्या गणपती बाप्पांनी आणि कार्तिक स्वामींनी सांगितलं, यमदेवा ज्यावेळी माझ्या महादेवाच्या मस्तकावर अंधार व्हायला लागला त्यावेळी याने स्वतःच्या धोत्राचा काठ फाडून तिथं दिवा लावला आणि नकळत का होईना महाशिवरात्रीच्या दिवशी शिवालयामध्ये त्याच्याकडून दिवा लावला. त्या पूजेला म्हणतात चंद्रमौळी पूजा. ही चंद्रमौळी पूजा केली बर आहे. आणि त्याने मरणाच्या अगोदर चुकून का होईना शिव महापुराण कथा बाहेरून तटबंदीला पाठ लावून ऐकली, म्हणून याला नरक होऊ शकत नाही. शिव महापुराण कथा श्रवण केली, याला नरक होऊ शकत नाही. पण ऐका ना, पुढच्या जन्मामध्ये तो राजा झाला. राजा झाल्याच्या नंतर कपिल मुनींच्या वंशात जन्माला आला आणि राजा होऊन भगवान शिवाची साधना केली. तो जन्म मी तुम्हाला सांगत नाही. त्याच्या पुढच्या जन्मामध्ये तो द्रोणमती नावाचा कर्दम ऋषींचा चिरंजीव झाला. तो जन्म तुम्हाला सांगत नाही. त्या जन्मामध्ये त्याने भगवान महादेवाची आराधना साधना केली आणि भगवान महादेव आणि पार्वतीला प्रसन्न करून घेतलं आणि भगवान शिव आणि पार्वती त्याच्या समोर उभी राहिली आणि शिव आणि पार्वती उभी राहिल्यानंतर त्याला विचारलं तुला काय पाहिजे? ज्यावेळेस विचारलं काय पाहिजे त्यावेळेस त्याचे डोळे बंद होते, कारण पार्वती माता समोर होती आणि पार्वती माता समोर असताना पार आले. मळापासून नाही आले, पण ऐका, एवढी तेजस्वी पार्वती माता सुंदर होती. आणि अहो काळा माणूस असला सरकारी नोकरीला तरी त्याची बायको सुंदर राहते. महादेवाच्या बायकोला एवढं मळ येईल कुठून तुम्ही मला सांगा. ऐका, जाऊ द्या विनोदाचा भाग. आणि पार्वती मातेच्या तेजाने
त्या दृढमतीचे डोळे बंद झाले आणि त्याने हळूहळू डोळा उघडायला सुरुवात केली आणि डोळा उघडायला लागला. ती एक डोळ्याने असं बारीक नजर करून बघितलं. पार्वती मातेनं पहिला तर श्रापच देऊन टाकला. तू नजरेने माझ्याकडे बघितलं, तुला श्राप देते, एकाक्षी होशील. महादेवाने डोक्याला हात लावला. याला वरदान द्यायला बोलवलं होतं, तू श्राप देऊन टाकला. मग काय करायचं? पार्वती माता म्हटल्या, ऐका ना, माझ्याकडून काय झाली, चूक झाली की मला असं वाटलं हा माझ्याकडे कोण नजरेने बघतोय. नाही म्हटले, हा आपला कोण आहे? हा आपला मानसपुत्र आहे. जसा गणपती कार्तिक स्वामी तसाच कुबेर आहे. बरं, आपला मानसपुत्र आहे ना, मग याने तुमच्या डोक्यावर कोणती पूजा केली? चंद्रमौळी पूजा केली. महादेवाच्या मंदिरामध्ये चंद्रमौळी पूजा करणारा व्यक्ती धनवान होत असतोय. महादेवाच्या मंदिरात चंद्रमौळी पूजा करणारा व्यक्ती धनवान होतो. पार्वती मातेने सांगितलं, याने चंद्रमौळी पूजा केली ना, याला आपल्या धनाचा भांडारी करून टाका, भांडारगृहाचा भांडारी करून टाका. आणि त्या दिवसापासून त्याच दृढमतीने रूप घेतलं. कुबेर भगवान की जय. आणि कुबेर हा धनाचा भांडारी झाला. अशा कुबेराचं आपल्याला सगळ्याला दर्शन घ्यायचंय. बघा, कुबेर महाराज या ठिकाणी येणार आहे. कुबेर महाराज येणार आहे. हेलो, आइए कुबेर जी पधारी, आइए कुबेर जी पधारी, आइए कुबेर जी पधारिए, आइए कुबेर जी विराजिए, आइए कुबेर जी पधारी, आइए कुबेर जी पधारी, आइए कुबेर जी पधारिए, आइए कुबेर जी विराजिए। कृपा करो भक्ति अनुसार, कृपा करो भक्ति अनुसार, आइए कुबेर जी पधारी, आइए कुबेर जी पधारी, आइए कुबेर जी पधारिए, आइए कुबेर जी पधारिए। विराजे, आइए कुबेर जी विराजिए, आइए कुबेर जी विराजिए, आइए कुबेर जी विराजिए, विराजिए। बोला कुबेर भगवान की जय। जाताना सगळ्यांनी कुबेराचं दर्शन घेऊन जायचं. बघा, आता तुम्हाला एवढ्या लांब जायची गरज नाही. आम्ही कुबेरच इकडं आणले आहे ना. मी येडवर येऊच तर कुबेर ओळखत होतो. नेमकी कुबेर हाय कोण, तेव्हा कळालं मला कुबेर कोण आहे. बसा बसा, बसून घ्या. शेळके महाराजांचा कोणी नाद करायचा? वा वा. या परिसरामध्ये मी राहायला आल्याचा मला फार आनंद आहे. ज्यावेळेस सुरुवातीला मी राहायला आलो ना महाराज, त्यावेळेस मी ह्या पाठीमागच्या गल्लीत भाड्यानं राहायचो. याला साक्षीला आमच्या फापाळी मावशी राहुल महाराज, तुमच्यापैकी काही लोक असतील शेळके महाराज, आणि या पाठीमागच्या गल्लीत भाड्यानं राहायचो मी. आणि मारुतीरायाच्या मंदिरामध्ये हरिपाठाला जायचो. हरिपाठाचा पखवाज वाजायला राहुल महाराज राहायचे.
आणि नाही म्हणजे माणूस थोडासा उंच व्यासपीठावर जर बसला ना तर जमिनीचे पाय त्यानं काढून नाही घेतले पाहिजे. फापाळे महाराजांनी मला टाळ शिकवलंय, आमच्या फापाळे काकांनी, राहुलच्या वडिलांनी. आता कोणीतरी सांगेल की मी महाराजांना असं मार्गदर्शन केलं, तसं केलं. बऱ्याच लोकांनी मार्गदर्शन केलं. माणूस एकाने एकी मोठा होत नसतो, पण सुरुवात तिथून आहे, सुरुवात त्या मारुतीरायापासून आहे. हे मी मरेपर्यंत विसरणार नाही, मरेपर्यंत विसरणार नाही. म्हणून या भागामध्ये एक अशी नवचैतन्य शक्ती आहे की इथले लेकर प्रवचन कीर्तन करायला लागले ना, ही नवीन गोष्टच नाही. इथं प्रभू रामचंद्रांचे स्पर्श 100% लागलेले. महाराज आमच्या परिसरात आधी 18 होते, आता मागून 15-20 तयार केले. हे पोरं उभे ना हात जोडून हे प्रवचन करते महाराज. हो, आणि चांगलं करते. आमच्याकडे 5-6 सप्ते झाले तेव्हापासून आम्ही गायकच बोलवेल नाही, सगळं गायन यांनीच करून घेतलं. काही दिवसांनी आम्हालाही बोलावणार नाही, आता कीर्तनही हेच करून घेतील. कुबेराच्या सेवेत एवढी जनता होती. हे तर मग आमचं अर्ध वरडतो, तुम्ही तिकडं अडकून धरेल होत. धनाची देवता आहे ना? नाही ते अन्नदाते आहेत, गंमत केली मी. बरं, कुबेराचं दर्शन झालं आणि मी असं ऐकलंय, देव दिसला का माणसाला धन नको आहे ना. देव दिसले धन नको, म्हणून आता धन प्राप्तीचा उपाय काय सांगत. फक्त 5 मिनिटं राहिले, ऐका ना. तुम्हाला 2-3 गोष्टी सांगून जातो, तुमच्या जीवनात नक्की बदल होईल. 100% होईलच. कारण मी बाहेरून आणलेला महाराज नाही का मी इथं चाटा मारून निघून जाईल. होईलच. ऐका, घरामध्ये आपल्या राहत्या घरामध्ये, ते भाड्याचं का असं ना, दिवसामधून 8 वेळा लक्ष्मी माता येते. किती वेळा? 8 वेळा. तिला आपल्या घरामध्ये स्थान द्यायचं काम आपलंय. 8 वेळा लक्ष्मी माता येते. काय म्हणतो, लक्षपूर्वक ऐका. 8 वेळा लक्ष्मी माता येते, कारण दिवसाला 8 प्रहर आहे. त्याच्यामध्ये तीव्रतम प्रहर म्हणून ओळखला जाणारा सायंकाळचा प्रहर. सायंकाळी 7 वाजेला 10 मिनिटं, आपण अंदाजे वेळ धरायचा. सूर्यास्ताची वेळ 7 वाजायला 10 मिनिटं राहिले की त्यावेळी घरात दिवा लागलेलाच पाहिजे. त्यावेळेस लक्ष्मी माता घरामध्ये प्रवेश करते. उरलेले 7 प्रहर तुमच्याकडून चूक झाली तर चालेल, पण हा एक प्रहर आहे ना सायंकाळचा, हा चुकता कामा नये. तुम्हाला एक माझ्या जीवनात घडलेली, याच्यातल्या बऱ्याच लोकांना माहिती सुद्धा आहे. तो योगायोग तुम्ही समजा, पण मी योगायोग समजत नाही. कारण मी त्याला महालक्ष्मी महादेव माझ्यावर प्रसन्न असल्याची पावती समजतो महाराज. गेल्या 30 वर्षापूर्वी नवरात्र उत्सव सुरू आहे आणि नवरात्र उत्सवामध्ये 7वी माळ जी असते, 7वी माळ, ती महालक्ष्मीचं पूजन असतं. कोणाचं? महालक्ष्मीचं पूजन असतं. त्या दिवशी आमच्या घरी चक्रपूजा असते. आता मी कथामध्ये असल्यामुळे मी जात नाही, पण त्या दिवशी चक्रपूजन असतं, महालक्ष्मीचं पूजन असतं. ती आमची कुळदेवता आहे. आणि 30 वर्षापूर्वी महालक्ष्मी पूजनाच्या दिवशी, चक्रपूजेच्या दिवशी 7व्या माळेला सकाळी 11:30ला माझा जन्म झाला. नवरात्र उत्सवात महालक्ष्मी पूजनाच्या दिवशी. विशेष हे नाहीये, तुम्ही टाळी वाजवली, पण विशेष हे नाहीये. ऐका, त्यानंतर जवळ 23 वर्ष निघून गेले. 24व्या वर्षी माझा विवाह झाला आणि 25-26व्या वर्षी मला एक मुलगा झाला. नवरात्र उत्सव, 7वी वाळ, महालक्ष्मी पूजन आणि सकाळी 11:30 वाजता मला मुलगा झाला, पहिला मुलगा. म्हणजे आम्हाला दोघायला. ती म्हणशील बाबा सगळं मी सहन केलं आणि हा म्हणून राहिला मला मुलगा झाला.
आता हेही विशेष नाही आहे. त्याच्यानंतर पुन्हा 4 वर्ष गेले आणि 4थ्या वर्षी 7वी माळ महालक्ष्मी पूजन. सायंकाळी 7 वाजायला 10 मिनटं बाकी महालक्ष्मी घरात यायची वेळ. नवरात्र उत्सव सुरू आहे, महालक्ष्मी पूजन आहे आणि महालक्ष्मी त्या दिवशी घरात यायची वेळ. 7वी माळ, तीच तिथी, तोच वार. त्या दिवशी माझ्या घरामध्ये कन्या जन्माला आली. तिघांचाही जन्म एकाच दिवशी. लोक योगायोग म्हणतील, पण मी यातला महादेवाने महालक्ष्मीने दिलेला मला प्रसाद आहे. आणि खरं एक वाक्य सांगतो, मी एवढं छाती ठोकून सांगत असतो, ज्याच्या घरात कन्या जन्माला आले त्याचं दारिद्र्य निघून गेलं. माझ्या घरात ज्या दिवशी कन्या जन्माला आली त्या दिवसापासून मी श्रीमंत झालो, पैशानेही झालो आणि मुलगी आली म्हणून तर अजून जास्त झालो. कारण मुलगी कोणाच्याही घरी, भाग्यवानाच्या घरी जन्माला येत असते. ऐका, सायंकाळच्या वेळेला महालक्ष्मीचं आगमन असतं बरं का. 2 मिनटं ऐका. त्यावेळी काय करायचं आहे, सकाळ सायंकाळ करावं, पण त्यावेळेस तर नक्की करावं, बाकीच्या वेळेस वेळ नाही मिळाला. आपल्याला 5 दिवे लावायचे घरामध्ये. किती? 5 दिवे. नाही तुमच्याकडून मोहरीचं तेल, नाही तुमच्याकडून तूप, तुम्ही साध्या तेलात लावा. आपली परिस्थिती तशी आहे ना, तसं वागावं माणसानं. उगाचच काहीतरी दाखवा नसावा, आहे का नाही. माणसाकडे असायला असावं, दाखवायला नसावं. आजकाल लोक गरीब त्याच्याचमुळे, हो, जे कर्जबाजारी झाले ना, त्या लोकांना असण्यात मजा नाही आहे, दिसण्यात मजा आहे. शेजारच्याकडे गाडी म्हणून माझ्याकडे वर्षभर त्या गाडीची गरज नाही, पण माझ्याकडे दिसली पाहिजे. घे कर्ज, घे गाडी, बँका तयार आहे. वय कर्जबाजारी. लोकांना फक्त 2-2 घरं झालेली दिसता, 4-4 घरं झालेली दिसता, पण त्या घरांवरचे हप्ते कर्ज कोणाला दिसत नाही. लक्षात घ्या. म्हणून शेजारच्या नादी लागून आपण येडं व्हायचं नसतं. ऐका, 5 दिवे लावायचे. किती? 5 दिवे. थोडं तेल टाका, वीजला सोडून द्या, पण लावा लक्ष्मी येण्याच्या वेळेला. पहिला दिवा लावायचा आहे तुळशीकडे तोंड करून. पहिला दिवा तुळशीजवळ लावायचा आहे. दुसरे 2 दिवे दरवाजाजवळ दोन्ही बाजूने लावायचे. दुसरे 2 दिवे दरवाजाजवळ दोन्ही बाजूला लावायचे. त्याच्यामध्ये दरवाजाजवळचे जे दोघही दिवे आहे, त्या दोघही दिव्यांचं जे तोंड आहे, वात आहे, ही पूर्वेला करायची आणि तुळशीजवळच्या दिव्याची पश्चिमेला करायची. तसं तुमच्याकडून दिशा चुकली तरी चालेल, फक्त दक्षिणेला नाही करायची. एक दिशा सांभाळायची, बाकी दुसऱ्या चुकल्या तर चालतील. 3 दिवे झाले. चौथा दिवा आपल्या देवघरात लावायचा. चौथा दिवा आपल्या देवघरात लावायचा सायंकाळच्या आरतीचा. आणि जो 5वा दिवस आहे तो आपल्या किचनमध्ये, स्वयंपाकघरामध्ये, ज्या ठिकाणी आपण पाण्याचा हंडा भरून ठेवतो किंवा पिण्याचं पाणी भरून ठेवतो. कोणाकडे ते मशीन आले आता ॲक्वाचे, ते मशीन असतील तर त्याच्याजवळ लावा. फक्त पिण्याचं पाणी जिथं भरून ठेवतो तिथं तो दिवा लावायचा. 5 दिव्यांमधल्या एकाही दिव्याचं तोंड दक्षिणेला नको आहे. आणि ज्यांना पितृदोष सांगितला, ब्राह्मणाने सांगितलं, पितृदोष सांगितला आणि आमकी पूजा करायची, ती पूजा करेपर्यंत तुमच्या घरामध्ये शांतता, सुख, समृद्धी टिकून राहावी असे वाटत असेल, जो 5वा दिवा आहे, जो आपण किचनमध्ये स्वयंपाकघरात लावणार आहे, त्याजवळ एक छोटी वाटी घ्यायची. त्याच्यात अखंड असणारे तांदळाचे 5 दाणे टाकायचे आणि पाणी टाकायचं. पाण्यामध्ये तांदळाचे दाणे ठेवायचे दिव्याच्या समोर. पितृदोष हा कमी होत असतो, त्याच्यापासून आपल्याला नुकसान होत नाही. हा धनप्राप्तीचा उपाय. एवढं जरी केलं तरी पुढच्या वर्षात तुम्ही म्हणशाल, महाराजांनी कालच धनप्राप्तीचा उपाय सांगितला, 2 महिने झाले लोकांचे पैसेच उसने घेऊन राहिलो फक्त. ते तसं नाहीये. तुम्ही वर्षभराचा टर्नओव्हर बघा की तुम्ही वर्षभरात काय केलंय नेमकी. तुम्ही घेतले असतील 10 लोकांकडून पैसे उसने, पण वर्षभरामध्ये तुमचे 2 घरं झाले असतील तर मग ते कोणाला दाखवायचे. प्रत्येकाला अडीअडचणी तात्विक येतच असतात, क्षणिक येतच असतात, पण याचा ऑल ओव्हर इफेक्ट काय होतो ते बघायचं. एका दिवसाचं नाही.
अजून दुसरा एक उपाय असा आहे, हे उपाय ऐकून घ्या. उद्यापासून कामाला जायचं काय काम दे रे हरी पलंगावरी कोणी देणार नाही. हे उपाय ऐकल्यानंतर आपले कष्ट आहे तेवढे प्रामाणिक पाहिजे ना. हा ऐका, शेवटचा उपाय सांगणार. कथा संपली आपली, कुबेर कथा. सगळ्यांनी कुबेराचं दर्शन घेऊन जायचं, ग्रंथाचं दर्शन घेऊन जायचं. आणि पुन्हा एकदा सांगतो की मंडळाला हे सगळं उभं करण्यासाठी पैसे लागतात, त्याच्याशिवाय हे कार्य होत नाही. एक लक्षात घ्या, समजा तुमच्या घरातले 500 रुपये कमी झाले, तुम्ही तेवढ्यात भिकारी होणार आहे का? किंवा तेवढ्यात गरीबी येऊन जाणार आहे का तुम्हाला? 100 कमी झाले, 200 कमी झाले, तेवढ्या पैशाने आपल्याला काही फरक पडत नाही, पण मंडळाला फरक पडतो. कारण हे कार्य चालवण्यासाठी पैसाच लागतो. काटकसर करा किचनमध्ये, एखादी वस्तू कमी आणा, काजू बदाम कमी खा, मनुके नका आणू शिऱ्याला, पण 100-200 रुपये मंडळाला द्या. कारण महाशिवरात्रीचा पर्व काळ आहे आणि ह्या पर्व काळावर दान झालं पाहिजे. म्हणून मंडळाची पावती, मी म्हणतो एखाद्याची छोटी फाडली असेल ना 100ची, ना अजून इच्छा आहे डबल पावती फाडून घ्या, काही फरक पडत नाही, पण मंडळाला मदत करा. दुसरी गोष्ट, रोजही अन्नदाते अतिशय सुंदर रुचकर भोजन देतात. आजही अतिशय सुंदर रुचकर चविष्ट पोटभर आग्रह करून आम्हाला अन्नदान त्यांनी केलं. मंडळाच्या वतीने त्यांचे आभार. तिसरी गोष्ट, इथं 5:30 वाजता प्रवचन सुरू होते या लहान लेकरांचं. हे जर आपल्याला मोठे कीर्तनकार झालेले पाहायचे आहे आणि आपल्या जाधव संकुलचं नाव महाराष्ट्रभर फिरवायचं आहे, तर यांचे प्रवचन ऐकायला आपण आता आलं पाहिजे ना. म्हणून ज्यांना परिसरामध्ये जेवढ्यांना वेळ आहे त्यांनी तरी किमान 5:30 वाजता इथं हरिपाठाला आणि त्यांचं प्रवचन ऐकायला येऊन बसायचं, ऐकायचं. त्यांच्या आपल्या मुलांना घेऊन यायचं का ते कसं बोलतं बघ, म्हणजे त्याच्यापासून ते बी शिकल का नाही आता याच्यासारखं आपलं बोललं पाहिजे. चांगली सवय लागेल. म्हणून ज्यांना वेळ आहे त्यांनी प्रवचन ऐकायला या, हरिपाठाला या. शेवटचा एक उपाय सांगतो 5 मिनिटामध्ये, कारण की 11ला अजून 5 मिनिटं बाकी आहे. सांगू? उद्या सांगू? ओके, डन. आता आरतीची तयारी करा. मग ते रागानं पाहू राहिले माझ्याकडे, तुम्ही सांगते उद्या सांग. उपाय उद्या. ते युट्यूबला पाहतील, ते लय हुशार आहे. असो, आजची कथा आपण या ठिकाणी थांबवूया. कुबेर महात्म्य कथा आपण या ठिकाणी श्रवण केली. जर 7 दिवसात वेळ मिळाला तर मी तो उपाय नक्की सांगेल. अगदी इफेक्टिव्ह उपाय असा आहे की तो उपाय केल्यानंतर मी चॅलेंज करून सांगतो की तुमच्या घरातील धनसंपत्ती वाढणार म्हणजे वाढणारच. लक्ष्मी तुम्हाला प्रसन्न होणारच. हे मी 100% छातीला हात लावून सांगतो. हा मी केलेला उपाय आहे आणि माझ्यासोबत अनेक लोकांनी केलेला उपाय आहे. तो तुम्हाला मी नक्की उद्या सांगेल. उद्या किंवा 7 दिवसामध्ये 8 वेळ मिळाला तेव्हा पूर्ण करू आपण. पण आजच्या कथेला आपण या ठिकाणी पूर्णविराम देऊ. उद्या तुम्ही लवकर या. खूप उशिरा तुम्ही येतात म्हणून कथा फार उशिरा सुरू होती. सगळ्यांनी उठून वेळा, बाकीच्यांनी आरतीची तयारी करा. या ठिकाणी महाराष्ट्रातील नामवंत कीर्तनकार, माझे परममित्र आदरणीय हरिभक्त परायण माधवजी महाराज